नमस्कार मंडळी, कशा आहेत? बरे आहेत ना? आजच्या व्हिडिओमध्ये सर्वांचं स्वागत आहे. आज आपण कुठेतरी बाहेर चाललो आहोत, पण आजचा दिवस काय स्पेशल आहे तर तुम्हाला सांगतो. आज आहे अधिक महिन्याचा शेवटचा दिवस म्हणजे सोमवती अमावस्या. आज सोमवती अमावस्या कशी आहे तर आज अमावस्या आहे आणि आज सोमवार सुद्धा आहे आणि अधिक मास सुद्धा आहे. हा योग खूप कालाने आला असेल, आपल्याला तेवढी माहिती नाही, परंतु आजच्या दिवशी आपल्या मृत्यूलोकी दुसरं कैलास पर्वत म्हटलं जाते ते म्हणजे जेजुरी. या ठिकाणी खूप लोक जमून भंडारा उधळला जातो, महादेवांचा मोठा उत्सव मनवला जातो. आपण तिथे तर जाऊ नाही शकत, पण आपण चाललोय दुसऱ्या ठिकाणी. तर व्हिडिओ आमचा कंटिन्यू बघत राहा. आणि बघा तुम्ही, आज सगळे घरी आहेत. इकडे बघा, चहा प्यायला बसलंय. आणि आई कुठे गेली? आई कुठे आहे तू? आणि बघा, आई इकडे आहे. आई सुद्धा तयार झालेली आहे, कारण आज जायचं आहे म्हणून. त्यामुळे आज सगळे घरात दिसतात. याचा अर्थ काय होतो? आज आपलं दुकान बंद आहे. चला, आपण निघलेलो आहेत आता जिथे जायचं आहे आपल्याला दर्शनासाठी. आज तिथे निघालोय, रस्त्याने आहे. आणि बघा, आपल्यासोबत आई वगैरे सगळे आलेले आहेत. आपण आता इथून आपल्याला एक 2-3 तासाची रनिंग करायची आहे. ती रनिंग करून आपल्याला पोहोचायचं आहे. मग दर्शन आपल्याला किती वेळात भेटते, किती वेळ लागतो, काय लागतो, कारण आज सोमवार आहे आणि आज एक योग आलेला असा दिवस आहे. खूप काळाने आलेला जो दिवस आहे सोमवती अमावस्या, त्या निमित्ताने आपण आज चाललोय तिकडे दर्शन घ्यायला. व्हिडिओ कंटिन्यू बघा मंडळी. आता आपण नॅशनल हायवे अहमदाबाद गुजरात हायवे सोडलेला आहे आणि आता चाललोय बघा कुठल्या दिशेने चाललोय आपण. आता बघा, आपण इथून आता लेफ्ट घेणार आहोत. इथून लेफ्ट टर्न घेऊन आपल्याला सरळ जायचं आहे. आणि समोर तुम्ही बोर्ड बघू शकता. त्या बोर्डवर किती नाव आहेत, त्याच्यामधलं एका ठिकाणी आपल्याला जायचं आहे. गेस करा तुम्ही कुठल्या ठिकाणी जायचं असेल आपल्याला. बघा, येऊन पोचलो जव्हारच्या पुढे. जव्हारच्या पुढे आल्यावर यांना लागला भूक. बोलतोय चहा पिऊ, वडापाव खाऊ, कांदा भजी खाऊ, मेंदूवडा खाऊ. हे बघा, भुक्कड साले. थांबायला सांगितलं, आता थांबले. आता वाट बघतायत. आई, तू काय खाणार आहे? मेंदूवडा आणि चहा पिणार आहोत आपण. मग लगेच इथून निघायचंय आपल्याला पटापट, कारण आपण ऑलरेडी झालोय लेट. फायनली आपण त्या लोकेशनला आपल्या पोहोचलेले आहेत. बघा, समोर बोर्ड दिसते तुम्हाला, त्र्यंबकेश्वर नगर परिषद सहर्ष स्वागत करीत आहेत. आपण त्र्यंबकला आलेलो आहेत दर्शन घेण्यासाठी. ही लाईन बघा मंडळी, आज त्र्यंबकेश्वर मध्ये किती गर्दी आहे बघा. आता आपण चालले पुढे. ही लाईन बघून आम्ही तर आत्ता बसलोय आणि मंदिर कुठे आहे आणि लाईन कुठपर्यंत आलंय. ही सगळी लाईनला लोक आहेत. आता हे कुठलेवाले आहेत? पासवाले आहेत काय आहे बघूया आपण पुढे जाऊन. पण खूप लांबपर्यंत लाईन आलेली आहे बघा. लाईन अजून संपलेली नाही आहे, एवढा लांब लाईन आहे. लांबच लांब लाईन लागलेली आहे इकडे. बघा, ही 200 रुपये पासची लाईन आहे. 200 रुपये पासची लाईन एवढ्या लांबून आलेली आहे. 200 रुपये पास. बाकी आपण पुढे जाऊन बघणार आहोत आता किती गर्दी आहे बघा. ही गर्दीच सांगून जाते की महादेवांचं भक्तांकडे किती लक्ष आहे. त्यामुळे प्रत्येकाला आवड आहे की महादेवाचं अशा दिवशी दर्शन घ्यायचं आणि जीवाला न मिळणारा आनंद मिळून जातो. ही गर्दीच सांगून जाते. आपण आता उभे आहोत आद्य ज्योतिर्लिंग श्री त्र्यंबकेश्वर मंदिर उत्तर महाद्वाराकडे. इथे बाजूलाच एक बोर्ड लिहिलेला आहे. ते बोर्ड बघा कसा लिहिलेला आहे. मेसेज खूप सुंदर आहे. कधी देवदर्शनाला गेलात तर रांगेतून जा, कारण चोर वाटा मूर्तीपर्यंत नेतात, देवापर्यंत नाही.
तिकडे आपण पाहिला 200 रुपयावाली लाईन, 2500 रुपयावाली लाईन, आणि ही लाईन बघा, ही फ्री वाली लाईन आहे, इथपर्यंत आहे, इकडून पुढे नाहीये. जेव्हा श्रावण महिन्यामध्ये येतो तेव्हा याच्या पुढेही लाईन असते, पण आज आम्ही आता पोहोचलोय आणि इथून लाईन आहे. म्हणजे आपल्याला साधारणतः 2-4 तास जातीलच दर्शनासाठी. आता बाहेर उन्हामध्ये लाईनीमध्ये होतो, आता मध्ये आलोय बघा. जे हॉल आहेत त्या हॉलला आता सुरुवात होईल इथून. ही लाईन बघा, पहिला हॉल आहे आपला, आणि ओमने आपलं स्वागत केलेलं आहे असं वाटते. 1:15 वाजता दर्शनाला लागलो लाईनीत बाहेर, आणि आता पहिल्या हॉलमध्ये आलेलो आहे बघा. पहिला हॉल पण अगदी गचागच भरलेला आहे. आता वाजत आलेले आहेत 3, म्हणजे 1.25 तासामध्ये आम्ही पहिल्या हॉलमध्ये शिरलेलो आहे. अजून असे 6 हॉल आहेत ज्यामध्ये आपल्याला जायचं आहे, आणि पब्लिक बघा खूप जोश मध्ये आहेत सगळे. मंडळी, फायनली 6 तास आणि 8 मिनिटं लाईनला थांबल्यानंतर आम्ही दर्शन केलेलं आहे, आणि आता मंदिराच्या बाहेर आलेलो आहे. अजूनही गर्दी बघा, तुम्ही गर्दी बघू शकता किती. आणि बघा, आम्ही सगळे दर्शन करून आता बाहेर आलेलो मंदिराचं काम चालू आहे, तुम्ही बघू शकता. मंदिराचं काम चालू आहे. आता 6 तास आणि 8 मिनिटं आम्ही लाईनीमध्ये थांबलेलो आहे. 6 तास आणि 8 मिनिटं. 1:42 आम्ही लाईनीला लागलो होतो, तर आता आम्ही बाहेर पडलोय, आणि अजूनही गर्दी बघू शकता अफाट. आज सोमवती अमावस्या असल्यामुळे ही गर्दी आहे. सोमवार अधिक महिन्याचा हा शेवटचा दिवस, आणि अमावस्या हा योग होता, त्यामुळे किती गर्दी आहे. तुम्ही VIP लाईन सांगा, म्हणजे 2500 रुपये असलेली VIP लाईन किंवा 200 रुपये असलेली VIP लाईन आणि साधी लाईन, यामध्ये सुद्धा खूप गर्दी होती. ज्यांनी 2500चं ऑनलाईन बुकिंग केली होती, 200 रुपयाने बुकिंग केली होती, त्यांना सुद्धा 3-3 तास थांबावं लागलेलं आहे लाईनीला. एवढी आजची गर्दी होती. म्हणजे हे आहे महादेवांवर भक्तांचं असलेलं प्रेम. या प्रेमापोटीच लोक एवढ्या गर्दीत सुद्धा थांबले जातात आणि दर्शनासाठी येतात. लांबून लांबून येतात, थकवा विसरतात. लाईन मध्ये 6-7 तास थांबून थकवा विसरतात. तसेच आम्ही थांबलो, आणि अजून या परिसरात बघू शकता भक्तांची किती गर्दी आहे. त्या एवढ्या वेळ लाईनीला थांबून सुद्धा सगळेजण अगदी या परिसरात थांबून आपला जो आनंद आहे, मनाला शांती संतुष्टी मिळवण्याचा प्रयत्न करतायत. कारण मंदिर एक अशी जागा आहे जिथे माणसाला सगळ्या गोष्टी आपोआप विसरतो आणि देवाच्या चरणी लीन होतो. ती ही जागा ब्रह्मा विष्णू महेश या तिन्ही देवतांची एकाच ठिकाणी दर्शन भेटते, ते म्हणजे एकमेव ठिकाण त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग. हे ज्योतिर्लिंग याच्यासाठीच प्रसिद्ध आहे का इथे ब्रह्मा विष्णू आणि महेश यांचं एकत्र दर्शन आपल्याला या लिंगामध्ये जे आहे त्या लिंगामध्ये दिसते. इथे लिंग वरती नाहीये, तर लिंगासाठी एक खड्डा आहे ना, त्या खड्ड्यामध्ये 3 लिंग आहेत छोटी छोटी. ती ब्रह्मा विष्णू आणि महेशाची आहेत, आणि त्याच्याच लगत गोदावरी नदीचा उगम आहे, हे आपल्याला या लिंगामध्ये दिसते. हे लिंग आपल्याला खाली असल्यामुळे स्पष्ट दिसत नाही, त्यामुळे संस्थेने समोर आरसा लावलेला आहे. त्या आरशातून पाहावं लागते. खाली जरी पाहायचं असलं तरी तुम्ही जर तिथे थांबलात 2 मिनिटं तर तुम्हाला पाहायला भेटेल, पण गर्दी अफाट असल्यामुळे प्रत्येकाला थांबणं शक्य नसते. तर आजचा हा दिवस अशा पद्धतीने गेला आमचा, किंवा मन खूपच आनंददायी झालं. 6 तास लाईनीमध्ये थांबल्यावर आता जो आनंद मनाला आनंद आहे हा खूप खूप मोठा आहे. तरी बघा, आता बाहेरून मंदिराचा कळस, मंदिराचं स्वरूप. हर हर महादेव. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. मंडळी, फायनली दर्शन घेऊन सगळं झालं. नंतर बाहेर येऊन नाश्ता पण केला आम्ही, आणि आता घरी निघण्याची वेळ झाली आहे, त्याच्यामुळे आता गाडीजवळ आलेलो आहे. तर उद्याचा व्हिडिओ बघायला विसरू नका. तोपर्यंत हसत राहा, खेळत राहा, आनंदात राहा, आणि आमचे व्हिडिओ
बघत राहा. हर हर महादेव.